गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मासानिमित्त चालू असलेल्या भागवत कथे आज आपण रामचंद्राचे चरित्र आणि कृष्ण परमात्माचा जन्म बघणार आहोत. आज दिनांक 4 ऑक्टोबर 2020. गोपाल कृष्ण भगवान की जय. या इक्ष्वाकू कुळामध्ये म्हणजे सूर्यकुळात खटवांग नावाचा राजा झाला. त्याचा 2 घटिका मृत्यू शिल्लक राहिला होता. हे त्याला देवाकडून समजले. देवाकडून समजल्यानंतर त्याने सर्वस्वाचा परित्याग केला, सर्व संग परित्याग केला. केवळ 2 घटिका म्हणजे 48 मिनिटांमध्ये तो भगवंताशी एकरूप झाला आणि मुक्त झाला. तर की त्याला तरी 7 दिवस लागले मुक्ती मिळण्यासाठी. या खटवांग राजाच्याच घराण्यामध्ये खटवांग नंतर दीर्घभाऊ झाला. दीर्घभाऊ नंतर रघु राजा झाला. रघु नंतर अज आणि अज नंतर दशरथ आणि दशरथानंतर रामप्रभू झाले. या रघुच्या नावावरूनच याला रघुवंश किंवा रघुकुळ म्हणतात. बघा, अशा या रामचंद्राची कथा आपल्याला भागवतात बघावी लागते, येते. पण सविस्तर वर्णन आपल्याला रामचंद्राचं रामकथेचं भागवतात करता येत नाही. कारण कृष्णचरित्र आपल्याला सविस्तर सांगायचं या ठिकाणी हा नियम असतो, दंडक असतो. त्यामुळे रामकथेचा योग जर पुढे कधी आला तर असंच 1 महिनाभरासाठी रोज 1 तासाप्रमाणे आपल्याला रामकथा करता येईल, देवी भागवतही करता येईल. पण ते सर्वस्व त्या प्रभूच्या इच्छेवर अवलंबून राहील. त्याच्या मनात आलं तो आपल्याला बुद्धी देईल, त्याप्रमाणे आपल्या हातून कार्य मिळेल. करता करता शेवटी तो आहे. तर रामकथा ही मानवी जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. कारण रामप्रभू हे मर्यादा पुरुषोत्तम होते आणि त्या मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र असल्यामुळे हे चरित्र अनुकरणीय आहे. पित्याशी कसं वागावं, पुत्राशी कसं वागावं, मातेशी कसं वागावं, पत्नीशी कसं वागावं, मित्राशी कसं वागावं, बंधूशी कसं वागावं आणि शत्रूशी कसं वागावं, हे आम्हाला रामचरित्रातून शिकायला मिळतं. आणि म्हणून रामायण हा अनुकरणीय ग्रंथ आहे. तर कृष्ण चरित्र मात्र चिंतनीय आहे. कृष्ण चरित्राचं अनुकरण करता येत नाही, रामचंद्राच्या चरित्राचं अनुकरण करता येतं. तुम्हाला हवा तो भाग तुम्ही अनुकरणात आणू शकता. एक पत्नी व्रतापासून ते मित्र शत्रू बंधू सगळ्यापर्यंत. म्हणून रामचंद्राच्या चरित्राचं अनुकरण करावं, कृष्णाच्या चरित्राचं केवळ चिंतन करावं. कारण कृष्ण चरित्र रहस्यमय, त्याचं गूढ सर्वसामान्यांना कळत नाही. त्याच्या चरित्राचा अंत ना पार. आणि म्हणून कृष्ण चरित्र चिंतन केलेलं बरं. नेहमी आमच्या समोर जो प्रश्न निर्माण होतो की कृष्णाने 16,108 बायका केल्या. कृष्णाच्या 16,108 बायका असून तो ब्रह्मचारी होता असं शास्त्र सांगतं. त्यामुळं हे सगळं जे होतं श्रीकृष्णाची लीला आहे, श्रीकृष्णाची माया आहे. यावरती इथे आता आपण डिटेल न बोलता आपल्याला कृष्ण चरित्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणारच आहे. आणि म्हणून कृष्ण चरित्राच्या 16,108 बायका म्हणजे काय, ही त्याची माया कशी होती, ही त्याची लीला कशी होती आणि तो ब्रह्मचारी कसा होता हे आपल्याला कथेमध्ये कळून येईलच. आणि म्हणून कृष्ण चरित्र हे अनुकरणीय नाही तर चिंतनीय आहे. रामायण आणि श्रीमद भागवत या दोन्हीचं प्रेरणास्थान नारद महर्षी आहे.
नारद महर्षीच्या प्रेरणेमुळेच वाल्मिकींनी रामायण लिहिलं, तर नारद महर्षीच्या प्रेरणेमुळेच व्यासांनी श्रीमद भागवत लिहिले. म्हणजे या दोन्हींचं प्रेरणास्थान नारद महर्षी आहे. रामकथेचा हेतूच हा आहे की दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे. रामायणाबाबत एक गंमत तुम्हाला सांगतो की रामजन्मापूर्वीच वाल्मिकीनं रामायण लिहिले. नारदांनी संपूर्ण चरित्र सांगितलं की तुझ्या हातून रामकथा होणार आहे, रामायण घडणार आहे. म्हणून अभंगात म्हटल्या जाते, संत सांगतात, कुळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधीच. रामकथेचा हेतू दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हावं. राम कैकेयीसाठी वनात गेला. आपल्या आईच्या सुखासाठी त्यांनी वनवास पत्करला. म्हणून कथेचा हेतू हाच एक, दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हा. पण आम्हाला दुसऱ्याच्या सुखात सुखी होता येत नाही. माझा मुलगा SSC ला आहे आणि शेजारीचा मुलगा SSC ला आहे, मॅट्रिकला. तो जर उत्तम गुण घेऊन मेरिट मध्ये आला असेल आणि माझा मुलगा जर फेल झाला असेल योगायोगाने, तर शेजाऱ्याने दिलेले पेढे मला गोड लागणार नाही. कारण आमचा मूळ स्वभाव आहे दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हायचं नाही. पण रामप्रभू मात्र दुसऱ्याच्या सुखात सुखी झाली. कैकेयीच्या सुखासाठी वनवासाला गेले. या रामायणामधला अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे भरताचा आणि रामाचा त्याग. असले बंधू झाले नाही आणि पुढे होणार नाही. मला राज्य नको म्हणून भरतच त्या राज्याचा त्याग करतो, रामही मला राज्य नको म्हणून राज्याचा त्याग करतो. रामायण आम्हाला कसं जीवन जगावं हे सांगतं. तर भागवत कसं मरावं म्हणजे शेवटचा दिवस कसा गोड व्हावा हे श्रीमद भागवत सांगतं. आणि रामकथा आपण जर जीवनविषयक दृष्टिकोन ठेवून रामकथेकडे किंवा भागवताकडे जर पाहिलं, तर तुमच्या आमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवरचं उत्तर तुम्हाला आम्हाला रामायणातून भागवतात पाहायला मिळेल. फक्त त्या कथेकडे त्या प्रकारचा तुमचं जीवनविषयक दृष्टिकोन हवा. हे जे आमचे पुराण आहेत यांना हे आउटडेटेड नाहीत. यातला आपल्याला मतितार्थ काढता आला पाहिजे आणि तो घेता आला पाहिजे. माझ्या अनुभवातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा मी हैदराबादला जात असताना हिंदीमध्ये रामकथा करायचा विचार होता, हेतू होता. त्याकरता आपल्याला हिंदीचं वाचन व्हावं म्हणून रामचरितमानस या ग्रंथाचा आधार घेऊन त्याप्रमाणे तिथे कथा करावी हा हेतू होता. आणि म्हणून रामचरितमानस मी आपला वाचत बसलो. तो रेल्वे लेट होती, गाडीला यायला उशीर होता, बाजारचा दिवस होता, गर्दी खूप होती. तेवढ्यामध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडपं तिथे आलं. त्यांच्या पायातले लाल चपला, लाल बुट, त्यांच्या अंगावरचे नगाळ वस्त्र लक्षात आलं माझ्या. तर म्हणलं, बाबा थोडं बाजूला सारखा, जागा द्या. जागा दिली, बसली. आणि त्यानं मला प्रश्न विचारला, काय वाचता? तरुण पिढीचं मत बघा. म्हटलं रामचरितमानस. काय खरे असतं ते? म्हणजे पुराणातली वांगी पुराण काही खरं नसतं म्हणे, सगळ्या भाकड कथा. स्पष्ट तो तसं म्हटल्यानंतर मला थोडं वाईट वाटलं. मी काही बोललो नाही. काय अर्थ म्हणलं त्याला सांगा. शांत बसलो. योगायोगानं रेल्वे आली, ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती म्हणतात की त्याच्याकडे 2-3 बॅग होत्या. मी माझी पटकन एक बॅग होती घेतली, वर बसलो. मला जागा योगायोगाने मिळाली ट्रेनमध्ये. तो सामान घेऊन वर चढला आणि गाडी निघाली. पण गंमत काय अशी झाली की त्यानं सामानाचे 3 बॅग वर घेतल्या आणि तो वर चढला, पण त्याची पत्नी खाली राहिली. बायको खाली राहिल्यानंतर घाबरला ना, घाबरा झाला बघा. म्हणून बघा,
असं म्हटलं जातं की पुराना चावर और पुनारा संन्यासी पुराना आदमी बहुत किमती रहता है. अशा घाबरलेल्या अवस्थेमध्ये कोण त्याला मार्गदर्शन करणार आहे. पण माझ्या लक्षात आलं, मी त्याला मदत केली. म्हणलं आपल्या बाजूलाच म्हणलं गाडचा डबा, योगावन शेवटचा डबा मिळाला होता आम्हाला, एवढी गर्दी होती. आणि त्या गाडच्या डब्यामध्ये योगावन, कारण त्या काळामध्ये मोबाईल नव्हती. ही घटना 1973-74ची. मोबाईल नव्हती त्या काळात. त्यामुळे बाजूच्या डब्यामध्ये गार्ड असतो आणि त्या गार्डवर जवळ वाकी टॉकी असते. तो इथून फोन करून परभणीच्या रेल्वे स्टेशनवर त्या स्टेशन मास्टरला कळवील आणि स्टेशन मास्टर अनाउन्समेंट करेल. आणि अनाउन्समेंट केल्यावर तुझी बायको जर शहाणी असेल तर ती तिथं स्टेशनवर बसून राहील, कारण दुसरा मार्गच नाही आहे. तू म्हणतो ती परभणीला नवीन आहे तर त्याच्यावर हा मार्ग आहे. आणि ही गाडी इथं आता पिंगळीला थांबते पहिल्या स्टेशनवर लोकल असल्यामुळे तू उतर आणि तिकडनं येणाऱ्या गाडीमध्ये बसून परभणीला जा, हे सामान घेऊ. नंतर तुम्ही जा जिथं जायचं, हैदराबादला जायचं असेल तर. त्याला माझं म्हणणं पडलं. मग गाडी येण्या पण काही क्षणाचा वेळ होता. आणि मग मी त्याला सांगितलं, राजा तू या रामायणा भागट कथा म्हणलास, पण तुला मी सांगू का, तू ज्यावेळेस मला बोलत होता त्यावेळेस मी कुठला भाग वाचत होतो. आणि हे बघ आत्ताच या ठिकाणी तिथं मी त्या खूण पण ठेवलेली, माझं कुठपण वाचन झालं. आणि तो रामायणाचा ग्रंथ मी त्याच्या हातात उघडून दिल्यानंतर त्यांना वाचलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काय होतं लिहिलेलं? प्रसंग होता की प्रभू सीतामाया आणि लक्ष्मणसह केवटाच्या नावेत चढताय. तुळशीदाजीनं वर्णन केलं होतं. त्या नावेमध्ये चढत असताना प्रभूने अगोदर सीतामायाला चढवलं आणि तेही नावेमध्ये उजवा पाय आधी सीतामायाने टाकला आणि नंतर सीतामायानंतर रामप्रभू उजवाच पाय टाकून नावेत चढले आणि नंतर लक्ष्मणाला तोही उजवाच पाय टाकून वर चढला. म्हणलं इथं रेल्वेमध्ये चढताना पाय कुठला टाक नको दे तुला, पण कमीत कमी रामायण जर वाचलं असतं तर हे लक्षात राहिलं असतं की अगोदर रामानं सीतेला नौकेमध्ये बसवलं, तसं अगोदर आपण आपल्या सीतेला, आपल्या पत्नीला अगोदर वर बसवावं आणि नंतर सामान घ्यावं, तर तुझ्या आधी वेळ आली नसती. म्हणून आमचे पुराण ग्रंथ आउटडेटेड नाही, फक्त त्यातला जीवनविषयक दृष्टिकोन आमच्या समोर पाहिजे. म्हणून रामायण हा संस्कार घडवणारा ग्रंथ आहे. रामाने स्वतः आचरण करून दाखवलं आणि त्याकरता तर रामप्रभूने या भूतलावर जन्म घेतला. निर्गुण निराकार असलेला रामप्रभू, निर्गुण निराकार असलेला कृष्ण परमात्मा सगुण रूपात या ठिकाणी काय आला, तर या ठिकाणी तुम्हा आम्हाला स्वतः धर्माचं आचरण करून दाखवण्यासाठी भगवंताने या भूतलावर जन्म घेतला. की धर्म म्हणजे काय? खरा धर्म म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सुखी होणं, हा धर्म आहे. तुम्ही चांगलं जीवन जगा आणि आम्हालाही चांगलं जीवन जगू द्या, हा खरा धर्म आहे. म्हणून या धर्माचं आचरण कसं करावं, बालपणी कसं वागावं, तरुणपणी कसं वागावं, वृद्धापकाली कसं वागावं, हे सगळं आचरण करून दाखवण्यासाठी रामप्रभू या भूतलावर जन्माला आले. केवळ रावणाचा वध करण्यासाठी नाही. बघा तुम्ही गीतेमध्ये काय सांगितले. गीतेचा पहिला श्लोक सांगतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत भूतलावर जन्म घेतो. आणि नंतरचा श्लोक सांगतो, परित्राणाय साधूनाम. आणि नंतर मग या धर्माच्या आड येणाऱ्या दुष्ट दुर्जनाला भगवंत ठार करतो. म्हणजे अगोदर पहिल्या श्लोकामध्ये हेच सांगितलं की या ठिकाणी भूतलावरती भगवंत जन्म घेतो, तो धर्मासाठी जन्म घेतो. आणि काय त्यात खोटे? दुष्ट दुर्जनांना मारण्यासाठी भगवंताला भूतलावर येण्याची मी म्हणतो गरज काय? समजा रावणाचा वध करायचा तर रामप्रभूनं ओरतूनच जर कळ दाबली असती तर लोक म्हणाले असते, चहा पिता पिता रावण हार्ट अटॅकने मेला. कशाला भूतलावर येण्याची गरज होती? केवळ स्वतः धर्माप्रमाणे जगून इतरांना धर्म शिकवणं हा या मागचा हेतू होता. या रामायणामध्ये तुमचा देह म्हणजे अयोध्या आहे, रूपरूपानं जर याकडे पाहिलं तर. आणि या देहामध्ये राहिलेला आत्मा राम म्हणजे राम.
या देहामध्ये असलेले 6 विकार म्हणजे राक्षस आहेत, रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, अहिरावण, महिरावण वगैरे वगैरे. हे 6 राक्षस म्हणजे तुमच्या देहात असलेले काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर. या आत्मारामाच्या मतीने हे 6 राक्षस, हे 6 विकारे शेड्यूल नष्ट करा आणि तुमच्या जीवनात रामराज्य येऊ द्या. हाच रामकथेचा खरा हेतू आहे. बघा, या रामायणामधल्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि मूळ कथेकडे आपण बोलू आणि कथाही मी थोडक्यातच सांगणार. या रामायणातल्या सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी म्हणजे आचरणावर जास्त भर आहे, उत्तम आचरण, आणि दुसरं नामस्मरण. या 2 गोष्टी. माणसाचं आचरण हे नेहमी चांगलं पाहिजे आणि नामस्मरण. आता नामस्मरण हा म्हणजे वाल्मिकीचा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे की पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरित. रामायणासारख्या पुराणामध्ये वाल्मिकीनं म्हटलेलं आहे नामस्मरणानं 3 प्रकारचे लोक उद्धरून जातात. किती तुम्ही पाप करा ते पाप नष्ट होतं. त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. वाल्मिकी म्हणतात, अरे बाबांनो, माझ्या एवढे तर तुम्ही पापी नाही. किती पाप केलं मी. एक मनुष्य मारला की 1 खडा टाकावा एका रांजणामध्ये, असे 7 रांजण भरले. एवढे वध मी केले, एवढं मोठं पाप मी केलं, पण केवळ रामनामन मी उद्धरून गेलो आणि वाल्याचा वाल्मिकी झालो आणि हे रामायण लिहिलं. अशा रीतीनं वाल्याचा वाल्मिकी होऊन नारदानी हे 24,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि 7 कांडे. 24,000 7 कांडात, सप्तकांडामध्ये रामायण त्यांनी लिहिलं. बघा, आणि याची प्रेरणा नारद महर्षी. अयोध्येचा राजा दशरथ कोट्यानी कोटी वर्ष पुण्य केल्यामुळे रामप्रभू जन्माला. संतती नव्हती. ज्यावेळेस भूतलावरती रावण मातला, रावणाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेव म्हणले, तुला अमर करता येणार नाही. त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं, मला देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर या कोणापासूनही मरण येऊ नये. त्यावेळेस रावणाला कोणतरी सुचवलं, अहो म्हणले मनुष्य. तर त्यावेळेस रावण म्हणलं, मनुष्य की झाडकी पत्नी, माणसाच्यानं काय माझं वाईट होणार आहे. आणि म्हणून मनुष्य रूपात भगवंताला या सगुण रूपात भूतलावर जन्म घ्यावा लागेल. भगवंताने विचार केला, ठीक आहे मी जन्म कुठे घेऊ. तेव्हाच त्यांनी सांगितलं की कोट्यानो कोटी वर्ष पुण्य केलेल्या दशरथाच्या घरात तुम्ही जन्म घ्यावा. त्या अयोध्येचा राजा दशरथ संतती नव्हती. त्यांनी पुत्र कामेश यज्ञ केला. पुत्र कामेश यज्ञामधून यज्ञ पुरुष पायस घेऊन आला आणि तो पायस त्या यज्ञ पुरुषाने प्रसाद म्हणून दिला. तो प्रसाद दशरथांनी घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर त्या पायसापासून त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 मुलं झाली. या प्रसादाच्या वाटपाच्या वेळी देखील कैकेयी रुसून बसली होती. का तर अगोदर तुम्ही कौशल्येला का प्रसाद दिला म्हणून. आणि त्यातला एक पिंड, एक प्रसाद पायसाचा अंजनी नावाच्या घारीनं नेला. त्या घारीनं नेला तो अंजनीला दिला. अंजनी हनुमंताची माता. अंजनीने तो प्राशन केला आणि त्या ठिकाणी हनुमंत प्रकट झाले. बाकीच्यामध्ये त्यांनी बरोबर भाग केल्यानंतर त्या बाकीच्या पायसामधून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 जण झाले. राम लक्ष्मण चांगली 9-10 वर्षाचे झाले असताना विश्वामित्र आले. यज्ञ रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन गेले. राम लक्ष्मणाला बला आणि अबला नावाच्या शक्तींचं शिक्षण दिलं, ज्या शक्तीमुळं लक्ष्मण 14 वर्षे वनवासात, त्याला भूक लागली नाही, 14 वर्षे त्याला झोप आली. हा सगळा काय असतो माहितीये का, वरतून लिहिलेला योगायोग असतो.
दशरथानं विश्वामित्राला नाही म्हणून सांगितलं होतं, पण वशिष्ठांनी जेव्हा भर घातली त्यावेळेस विश्वामित्र बरोबर राम लक्ष्मण पाठवले. राम लक्ष्मणाला युद्धाचा सराव झाला आणि बला अबला शक्ती प्राप्त झाली. एवढंच नाही तर ज्यावेळेस विश्वामित्र दरबारात आले होते त्यावेळेस रामाच्या विवाहाचीच बोलणी चालली होती. पण विश्वामित्र असल्यामुळे तिथे तो विषय थांबला होता. विषय थांबल्यानंतर विश्वामित्राबरोबर राम लक्ष्मण गेले. ताटकेचा वध केला, अहिल्याचा उद्धार केला. आणि त्याच वेळेस मिथिला नगरी येऊन सीतेच्या स्वयंवराचं एक पत्र विश्वामित्राला आलं आणि विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन गेले. आणि राम लक्ष्मणाला गेल्यानंतर त्या ठिकाणी सीता स्वयंवरामध्ये जनकानं पण लावला होता, जो कोणी या धनुष्याला प्रतींच्या लावेल त्याला मी माझी सीता देणार. आणि ते स्वयंवर रामप्रभूनं जिंकलं. आणि अशा रीतीनं रामाला सीता, लक्ष्मणाला उर्मिला, त्यानंतर शत्रुघ्नाला श्रुतिकीर्ती आणि भरताला मांडवी, अशी चौघांचे विवाह झाले. मिथिलेत 4 भावाचं लग्न झालं. आणि लग्न जेव्हा वऱ्हाड आलं त्यावेळेस राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. राज्याभिषेकामध्ये कैकेयीनं 2 वर मागितले. एका वराने रामाला 14 वर्षाचा वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेक. आता रामायणामधल्या रामकथेतल्या अनेक बारीक सारीक गोष्टी आपल्याला अभ्यासनाश्रमात ज्ञात नसतात. जर समजा विश्वामित्र ऋषीकडे राम लक्ष्मण आले नसते तर कदाचित सीतेचं स्वयंवर झालं नसतं. का? कारण जनक राजाने दशरथाला निमंत्रण पाठवलं नव्हतं. प्रसंग असा आहे, थोडक्यात सांगणार की एकदा दशरथाच्या जनकाच्या हाती गाय गतरान झाली, बाण लागल्यामुळे. गोमातेचं वध अत्यंत आणि ही गाय, तिचा वध जो येतो योगायोगानं त्या अयोध्येमध्ये त्यांच्या बॉर्डरमध्ये झाला. आणि म्हणून जनक राजाला माहित होतं की भरत हा फार पुण्यवान आहे, त्याच्या स्पर्शाने गाय जिवंत होईल म्हणून निरोप पाठवला. पण भरताने आपल्या नौकरांना, दशरथाने आपल्या नौकरांना पाठवलं. दशरथ स्वतः आला नाही. आणि नौकरांना पाठवल्याबरोबर त्या नौकरांनी त्या गाईला स्पर्श करत गाय जिवंत झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्यामुळे जनक राजाने ठरवलं की स्वयंवराच्या वेळेस जर त्यांनी कोणी असे जर पाठवले तर कोणी त्या स्वयंवराचा पण जिंकतील आणि सीतेला घेऊन जातील. म्हणून त्यांनी दशरथाला निरोप पाठवला नव्हता, निमंत्रण नव्हतं. पण विश्वामित्राकडे आलेल्या निमंत्रणामुळे राम लक्ष्मण त्या ठिकाणी स्वयंवराला आले आणि 4 भावांचं लग्न झालं. राज्याभिषेकामध्ये कैकेयीनं व्यत्यय आणला. खरी दोषी कैकेयी नाही, हा रामचंद्राचं पूर्वसंचित आहे. गीत रामायणामध्ये सुंदर कडू आहे गदिमान गुलकाराचं. भरताला समजावून सांगतात की हा आईचा वडिलाचा कोणाचा दोष नाही, हे माझं पूर्वसंचित आहे. मागचं जे आहे ते सगळं संचित, ते माझं प्रारब्ध, त्या प्रारब्धामुळे मी हा वनवास भोगत आहे. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकेयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि म्हणून कैकेयी दोषी नव्हती. दुर्वास मुनीच्या शापामुळे कैकेयी बदनाम होणार होती, हे खरं आहे. आणि अशा रीतीनं रामाला 14 वर्षाच्या वनवासात जावं लागलं. वनवासासाठी राम लक्ष्मण सीता गेली. जात असताना तिथे कोळी राजा घोग याची भेट झाली. तिथून रामप्रभू चित्रकूट पर्वतावर गेले आणि सुमंत परत आले. सुमंत परत आल्यानंतर दशरथाचा त्यांनी आपला प्राण सोडला. मग
भरत आणि शत्रुघ्न हे दोघं आजोळी गेली होती, त्यांना बोलावून घेण्यात आलं आणि भरताने दशरथाचा अंत्यसंस्कार केला. पण ज्यावेळेस भरताला कळालं की रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आईमुळे, त्याचा गैरसमज होता की हे सगळं कैकेयीमुळे झालं, आणि म्हणून त्यानं ठाण सांगितलं की आई, मी तुझी इच्छा पूर्ण होऊ देणार नाही, मी जाणार आणि रामप्रभूला घेऊन येणार. मग भरत आला, रामाला आणण्यासाठी भरत आला. रामाची भरताची भेट झाली, पण रामप्रभू परत आले नाही. पादुका घेऊन भरत परत आला आणि अयोध्येपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदीग्राम इथे त्यांनी कुटी बांधली आणि तिथं तो राहू लागला आणि शत्रुघ्नाच्या मदतीनं राज्यकारभार करू लागला. इकडे राम आणि सीता लक्ष्मण दंडकारण्यात फिरत फिरत आले असताना पंचवटीमध्ये आले, नाशिकला. तिथून रावणाने सीतेला पळवलं. शूर्पणखेची विटंबना झाली. नंतर तिथून रामप्रभू फिरत असताना त्यांना सुग्रीव या वानराची मदत मिळाली. सीतेचा शोध लागला. रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं. त्यामध्ये रावण आणि कुंभकर्ण ठार झाले आणि रामप्रभू सीतेला घेऊन अयोध्येस परत आले आणि रामप्रभूला राज्याभिषेक झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा हा रामचंद्राची थोडक्यात आपण रामकथा पाहिली. यानंतर पुढची जी कथा आपण पाहणार आहोत ती कृष्ण जन्माची कथा आणि त्याच्या जन्माच्या महोत्सवाची कथा बघणार आहोत. परीक्षिती म्हणाला, महाराज, आपण मला सूर्यवंशी चंद्रवंश राजांच्या कथा सांगितल्या. यादव कुळात प्रकट झालेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र मला सांगा. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, जेव्हा पाप होतं, अधर्म वाढत जातो, अशा वेळी भगवंत अवतार घेऊन दुष्ट दुर्जनांचं निर्दालन करून सज्जनांचं रक्षण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं स्मृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा भूतलावरती दुष्ट दुर्जनाचा त्रास वाढतो आणि पृथ्वीलाही पापाचा भार सहन होत नाही, तेव्हा ही पृथ्वी देवाकडे जाते आणि अशा वेळेस भगवंत प्रत्येक युगामध्ये जन्म घेतात. द्वापार युगातली परिस्थिती अशीच होती. द्वापार युगामध्ये राजे दुष्ट होते आणि राक्षसही दुष्ट होते. त्यामुळे प्रजेला कोणी वालीच राहिला नव्हता. कंस, शिशुपाल, दंतवक्र, भौमासूर, जरासंध, दुर्योधन, एकापेक्षा एक दुष्ट राजे. चाणूर, आघासूर, बकासूर, वृषभासूर, धेनकासूर, केशी दैत्य, एकापेक्षा एक दुष्ट दैत्य. या दुष्ट राजामुळे आणि या दुष्ट दैत्यामुळे पृथ्वीवरील सगळे सज्जन लोक पीडित झाले होते. सज्जनांना, ऋषीमुनींना त्रास होऊ लागला. तेव्हा हे सारे देवादिदेव पृथ्वीसह विष्णू परमात्माकडे गेले. विष्णू परमात्म्याला विनंती केली की देवा, आता तुम्हाला अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेस भगवंतांनी आकाशवाणी करून सांगितलं की देवांनो, ऋषींनो, काळजी करू नका. यदुवंशात वसुदेव देवकीच्या पोटी भगवंत जन्म घेणार आहे. सगळ्या ऋषी मुनींना, सगळ्या त्रैलोक्याला आनंद झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे, त्रेतायुगामध्ये वैकुंठाधिपती नारायणाच्या दर्शनाला सनकादिक चारुबंधू आले आणि विष्णूच्या दर्शनास आले असताना त्या ठिकाणी असणाऱ्या जय विजयांनी यांना दिगंबर अवस्थेत पाहून त्यांची चेष्टा केली आणि त्यांच्याकडे पाहून उन्मत्तपणाने हसले आणि त्यांना विष्णू दर्शनासाठी मज्जाव केला. तेव्हा या सनत कुमार चारी बंधूंनी या जयविजयांना शाप दिला की तुम्ही दैत्य कुळात 3 जन्म घ्या आणि तुम्हाला मुक्त करण्यासाठी भगवंत या भूतलावर जन्म घेईल. आणि म्हणून त्यातला पहिला जो जन्म झाला होता सत्ययुगामध्ये हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू दोन्ही. त्यानंतरचा दुसरा जो जन्म झाला तो
त्रेतायुगामध्ये राम, रावण आणि कुंभकर्ण यांना ठार करण्यासाठी राम अवतार घेतला भगवंतानं. आणि सत्ययुगामध्ये हिरण्यकश्याला ठार करण्यासाठी वराह अवतार घेतला होता आणि हिरण्यकश्यपूला ठार करण्यासाठी नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. हे दोन्ही अवतार आपण पाहिले. आता राम अवतार देखील आपण पाहिला की रामप्रभूनं रावण कुंभकर्ण ठार केले. आणि आता द्वापार युगामधला हा तिसरा अवतार होता जय विजयाचा, तो होता शिशुपाल आणि दंतवक्र यांना ठार करण्यासाठी कृष्ण भगवंतांनी भूतलावरती द्वापार युगात अवतार घेतला. तर अशा प्रकारे कंस, शिशुपाल, दंतवक्र हे सगळे दुष्ट राजे मातलेले होते. बघा, द्वापार युगाची परिस्थिती जरा कशी होती बघा. त्या काळातली राज्य पद्धती कशी होती, तर त्यावेळेस रिपब्लिकन गणराज्य पद्धती होती. या रिपब्लिकन गणराज्य पद्धतीमध्ये प्रत्येक स्वतंत्र गण होता, एक संघ असायचा, छोटा संघ. आणि या छोट्या संघाचा मिळून एक मोठा संघ बनायचा. या छोट्या संघामध्ये बघा, उत्तर प्रदेशामध्ये मत्स्य संघ, कुरुचा संघ, पांचाळ संघ, सूरशगण, शनाचा, मगधांचा, यादवांचा असे छोटे छोटे संघ होते. या संघाचा जो प्रमुख असायचा, तो त्या गटाचा प्रमुख असायचा. आताच्या काळात समजा मुख्यमंत्री, हे छोटे छोटे राज्य समजा, हे संघराज्य पद्धती होती, गणराज्य पद्धती होती. या गटातील तो त्यांनी प्रमुख निवडून द्यायचा आणि त्यानं त्या गटाचा राज्यकारभार पाहायचा. आणि या सर्वाचा उत्तर प्रदेशातला त्या विभागाचा प्रमुख होता उग्रसेन, कंसाचे वडील. मध्य प्रदेशामध्ये अशी स्थिती होती, म्हणजे भारतामध्ये दोनच राज्य बलाढ्य होते, उत्तर प्रदेशचा उग्रसेन आणि मध्य प्रदेशचा जरासंध. उग्रसेनाच्या आधिपत्याखाली काही लोक होते, तर जरासंधाच्या आधिपत्याखाली काही छोटे छोटे संघराज्य होते, ज्याला गणराज्य पद्धती म्हणतात. जरासंघाच्या संघराज्यामध्ये पोंड्रक होता, शिशुपाल होता, काशीराजे होता, दंतवक्र होता, भीमक होता, दुर्योधन, कालयवन, हे सगळे जरासंधाच्या या छोट्या छोट्या संघामधले हे छोटे छोटे राज्य होते. म्हणजे बलाढ्य राज्य इकडे उग्रसेन आणि तिकडे जरासंध. उत्तर प्रदेशात उग्रसेन, तर MP मध्ये मध्य प्रदेश जरासंध आणि बाकी छोटे छोटे त्याचे गणराज्य. पण सगळे युद्धाच्या वेळी एकोप्यानं सगळे एकत्र येऊन युद्ध करायचे. अशा प्रकारे 5690ची गोष्ट आहे बघा. म्हणजे 5690 वर्षापूर्वीची घटना आहे. द्वापार युगातली कथा आहे. मथुरा नगरीचा भोज राजा कंस, उग्रसेनाचा मुलगा, त्याने आपल्या बहिणीचा, लाडकी चुलत बहीण, तिचा विवाह देवकी बरोबर करायचा ठरवला होता. या घराण्यातल्या अगोदर 6 मुली या वसुदेवाला दिलेल्या होत्या. आणि आता देवकाची कन्या देवकी हिचा विवाह त्याच्याबरोबर ठरला होता. सगळीकडे धामधूम चालू होती. मंडप उभारले होते, सोयीनियुक्त अशी निवासस्थाने बांधली होती. काय त्या काळात काही कमीच नव्हती. सुपी भूभाग होता आणि या भूभागावरती हे छोटे छोटे गणराज्य आणि प्रमुख जो होता बलाढ्य राजा म्हणून उग्रसेन या भागातला उत्तर प्रदेशात. या विवाहासाठी मत्स्य, कुरु, पांचाळ, सूरसेन, मगध, यादव, त्यानंतर पोंड्रक राजे, काशीराजे, भीमक राजे, दुर्योधन, कालयवन सगळे विवाहासाठी आले होते. आज देवकाची कन्या देवकी यादवाचा प्रमुख वसुदेव याच्याबरोबर हा विवाहबद्ध होत होती. आणि असा हा विवाह सोहळा, हा समारंभ उत्साहात पार पडला. पतिगृही पाठवण्याची वेळ झाली, विदाईची वेळ झाली. आणि त्यावेळेस या लाडक्या बहिणीचा चुलत भाऊ असणारा कंस राजा स्वतः जे होतो सारथ्य करू लागला. सर्वांना आनंद झाला. तो सारथ्य करत असताना काही अंतरावरती तो त्याचं जे हे आहे, रथ आहे, तो काही अंतरावर रथ गेला असताना, चालू असतानाच अचानक आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली, अरे कंसा, तुला या देवकीच्या 8व्या गर्भापासून मृत्यू होईल. देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ होईल. आकाशवाणी ऐकताच कंसाची मती फिरली, बुद्धी भ्रष्ट झाली. त्याच्या मनामध्ये संशय उत्पन्न झाला.
भगिनी प्रिय असणारा कंस भगिनी द्वेषी झाला. 11 विकळा त्यानं क्रूर रूप घेतलं आणि त्यानं लगेच लगाम ओढून रथ थांबवला आणि मोठ्याने हिडीसपणाने हसला. हसून त्याने त्या आकाशवाणीकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे आकाशवाणी, 8व्या पुत्राला जन्म द्यायला ही जिवंत तर राहिली पाहिजे ना. आणि असं म्हणून तो एकदम ताटकन त्या रथातून खाली उतरला आणि त्याने तिला खाली ओढून घेतलं. खाली ओढून घेतल्याबरोबर आपल्या म्यानातून तलवार काढली. वसुदेवाने त्याचा हात धरला. वसुदेव गयावया करू लागला. वसुदेव म्हणाला, अरे आनंदाच्या या सोहळ्याचा अजून एक क्षणही संपला नाही, तू लगेच तिची हत्या करतोस का? अरे ही अबला आहे, तुला हिच्यापासून धोका नाही, हिच्या 8व्या मुलापासून धोका आहे, मग बहिणीची हत्या का करतो? मी तुला वचन देतो की ता झालेला प्रत्येक मुलगा मी तुला आणून देईन. आता बघा, हा वसुदेव विश्वासास पात्र होता आणि विश्वासास पात्र असल्यामुळे त्याने ठीक आहे म्हणून त्या दोघांना कारागृहात टाकलं. कारागृहात पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाल्याबरोबर त्यानं कंसाला आणून दिला. कंसाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली की पहिल्या मुलापासून तर माझा वध होणार नाही, 8व्यापासून होणार नाही, मग याला का मारू. त्यानं तो परत केला. वसुदेव देव केला, आनंद झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कंसाच्या पापाचा घडा लवकर भरावा म्हणून तिथे नारद महर्षी आले. आणि नारद महर्षी आल्यानंतर त्याने विचारलं, काय कंसा, काय म्हणाली आकाशवाणी? त्याने सांगितलं 8व्यापासून धोका आहे. अरे पण म्हणले 8वा कुठून मोजणार म्हणले? ही देवाची लीला न्यारी बरं, देवावर काही विश्वास ठेवू नको बरं. त्याकरता त्यांनी त्याला समजावून सांगण्यासाठी 8 पाकळ्याचं कमळच आणलं होतं एक फूल. काही भागवतकार 8 पाकळ्याचं कमल सांगतात, काही भागवतकार 8 मण्यांची माळ सांगतात. त्याला समजावून आणि त्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, बघ पहिलीपासून मोजलं तर 8वा येईल, पण दुसऱ्या पाकळीपासून मोजलं तर पहिलाच 8वा येतो, 3रीपासून मोजलं तर दुसरा येईल, 4थीपासून मोजलं 3रा येईल, 5वीपासून मोजलं 4था येईल, 6वीपासून मोजलं 5वा येईल. मग कुठून धरणार? जर देव म्हणाले नाही आम्ही दुसऱ्यापासून मोजणार तर मग पहिला 8वा येईल की नाही? अरे बापरे म्हणला, खरंय म्हणलं. म्हणजे आता मला काय सांगायचं तू समजलास? हो म्हणला, मला सगळं समजलं. मला मग मी सगळे मारू? नारद महर्षी म्हणले, मी कशाला सांगू बाबा, मी कशाला पाप घेऊ, तुझं तू पहा. कंसाने तिथून सर्व यादवांना त्रास द्यायला प्रारंभ केला. कारागृहात गेला. कारागृहात जाऊन त्याने तो पहिला गर्भ तिचा घेतला तो पुत्र दगडावर गरगर फिरून दगडावर आपटला आणि ठार मारला. ठार मारल्यानंतर एकानंतर एक अशी 6 मुलं ठार केली. आणि ज्यावेळेस 7वा पुत्र झाला, हे 7वा गर्भ म्हणजे हा शेषनाग बलराम दादाचा गर्भ होता. बलराम दादा हे या मागच्या जन्मामध्ये राम जन्मामध्ये रामाचे लहान भाऊ होते आणि या जन्मामध्ये ते वडील बंधू म्हणून जन्माला यायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मी मोठा भाऊ म्हणूनच या अवतारात जन्म घेणार आहे. आणि त्याप्रमाणे ज्यावेळेस हा 7वा गर्भ तिच्या पोटात आला, ती गर्भवती झाली. त्याशिवाय भगवंतानी एक युक्ती केली हो. भगवंतानी हिचा हा 7वा गर्भ काढला आणि जी रोहिणी नंदबाबाकडे राहत होती त्या रोहिणीच्या पोटामध्ये ट्रान्सफर केला. याचा अर्थ काय झाला की रोहिणी माता ही सरोगेट माता झाली. आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेले म्हणजे आमचं अध्यात्म पूर्वीचं किती पुराणामध्ये किती जुन्या काळापासून हे सगळं चाललेलं आहे बघा. आणि आज आम्हाला कळले की सरोगेट माता म्हणजे काय, की एका स्त्रीचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या पोटामध्ये वाढवत येतो वगैरे वगैरे. हे तंत्रज्ञान किती जुनं आहे. हे जे दूरदर्शन दूरदृष्टी हे देखील जुनीचे ना. महाभारतामध्ये संजय पाहून सांगतच होता सगळं. रामायणामध्ये असंच आहे.
सांगायचं तात्पर्य की फार फार आमच्या पुराणातल्या अनेक गोष्टीचा जे ते पाश्चात्य लोकांनी अभ्यास केला आणि ते तिकडचं इकडे तत्वज्ञान ते आपलाच अभ्यास करून सांगतात आणि ते आम्हाला नवीन वाटतं. सांगायचं तात्पर्य असं की हा 7वा गर्भ रोहिणीच्या पोटामध्ये ट्रान्सफर झाला. रोहिणी सरोगेट माता झाली आणि इकडे लगेच ताबडतोब जी सूचना मिळाली की अहो म्हणे तिचा गर्भपात झाला. कंस म्हणला बरं झालं म्हणला, सुमटी वाचून खोकला गेला, एकाला ठार करायचं काम कमी झालं. पण म्हणला आता 8व्याचं लक्षात ठेवा, म्हणजे 8वा फार महत्वाचा आहे. आणि इकडे ट्रान्सफर केलेल्या गर्भाचं नंदबाबाच्या घरी बलराम दादा अवतरल्याबरोबर सगळीकडे आनंद झाला. बोला बलराम, भगवान बलराम की जय. बलराम दादाचा अवतार झाला. बलराम दादाचा अवतार झाल्यानंतर रोहिणीला पुत्र झाला. सगळ्यांना आनंद झाला गोकुळामध्ये. आता रोहिणीला जसा पुत्र व्हावा तसा तिच्या पायगुणाने नंदपत्नी यशोदेला मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती बघा. आणि योगायोग असा झाला की यशोदेला दिवस गेली इकडे आणि देवकीला तिकडे. दोघींचे दिवस बरोबरच होते. दोघींनाही 7वा संपूर्ण 8वा महिना लागला. भगवंताचा गर्भ इथे वाढत होता देवकीच्या गर्भामध्ये. आणि या कंसाने सूचना दिल्या होत्या की आता लक्षात ठेवा, आपल्याला फार कडक पहारा ठेवावा लागेल. तासाला तुम्हाला मला बातमीपत्र कळवावं लागेल असं सांगून त्या 8व्या महिन्यामध्ये कंसाने कडक पहारा ठेवला होता बघा. बरोबर 8वा महिना सुरू झाला. श्रावण मध्य कृष्ण अष्टमी बुधवार होता. वातावरण शुद्ध होतं, निर्मल होतं, आकाश मेघाने दाटलं होतं, हवेत गारठा होता, पाऊस कोसळत होता, यमुनेचं पाणी वाढत होतं, पवित्र दिवस होता, ग्रहवार उत्तम होता, तिथी उत्तम होती, सर्व काही अनुकूल होतं आणि सर्वांना गाढ झोपी लागल्या होती. मध्यरात्री बरोबर 12 वाजता वसुदेव देवकी मात्र जागी होती. जसजशी रात्र वाढत होती तसतशी पोटातल्या बाळाची हालचाल वाढत होती. आता खरं पोटात बाळ हालचाल करत होतं का? खरे तिचे डोळे होते का? नाही, सगळं मिथ्या होता. हा सगळा भास होता. ही सगळी भगवंताची लीला होती, ही सगळी भगवंताची माया होती. पण तिला पोटामध्ये बाळ हालचाल करता असं वाटू लागलं. भगवंत अयोनी संभव जन्माला आले हो, निर्गुण निराकार होते. पण हे सगळं तिला भासत होतं. उदरातून भगवंताचा जन्मच नाही. वसुदेव जागीच होते. देवकीची अस्वस्थता बेचैनी पाहत होती. अष्टमीची मध्यरात्र होती. 8वा महिना होता, 8वा गर्भ होता, अभिजात नक्षत्र होतं, विजयी मुहूर्त होतं आणि कसलाही त्रास न होता, वेदना न होता तिला ग्लानी आली. ग्लानी येऊन ती मूर्छित झाली आणि मूर्छित झाल्याबरोबर एकदम प्रकाशाचा झोत आला आणि प्रकाशाच्या झोतामध्ये चतुर्भुज मूर्ती तिथं प्रगट झाली. शंख चक्र गदा पद्म हाती. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी ही विभूती तिथं प्रकट झाली. प्रकट झाल्याबरोबर स्वर्गामध्ये दुंदुबी वाजली, देवादिकांनी फुले उधळली, स्वर्गात अप्सरा नृत्य करत होत्या, गंधर्व गायन करत होते. आणि क्षणामध्येच काय झालं की दोघांना परत मोहनिद्रा लागली. परत ज्यावेळी डोळून पाहतात तर तो चतुर्भुज भगवंत समोर उभा आहे. त्या वसुदेवाने विनंती केली, म्हणले महाराज, कंस आधीच तर लहान मुलांना ठार करायला, माझी विनंती आहे की आपण सामान्य रूप घ्या, 2 हाताची मुरलीधर व्हा. असं म्हणतात. अचानक दोघांना परत मोहनिद्रा निर्माण झाली, ग्लानी आली आणि काही क्षणातच 2 हाताचे भगवंत तिथं प्रकट झाले मुरलीधर म्हणून. आणि अशा रीतीने दोघांनी त्या भगवंताला नमस्कार केला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नंतर मग वसुदेवाने विचारलं, देवा आता मला पुढचा मार्ग दाखवा आणि या घोर संकटातून मला मुक्त करा. त्यात भगवंत म्हणाले, मज नेई गोकुळाला नंदाच्या घराला. मला गोकुळाला नंदाच्या घरी न्या.
तिथे यशोदा प्रसूत झाली आहे. तिने योग मायाला जन्म दिलाय. ती योग माया आणून कंसाला द्या, मी गोकुळात वाढेल. त्याप्रमाणे वसुदेवानी कृष्ण परमात्माला एका टोपल्यामध्ये घेतले आणि टोपल्यामध्ये झाकून घेतल्यानंतर म्हणले, देवा, अहो बाहेर धो पाऊस पडत आहे, माझ्या पायात बेड्या आहेत आणि बंदीशाळेला कुलप आहे. असं म्हणतात भगवंतांनी एका क्षणात त्याच्या पायातल्या बेड्या तुटल्या. त्यानंतर त्या बंदीशाळेची दार उघडली आपोआप. वसुदेवानं त्या बालकाला गुंडाळून टोपलीत ठेवलं, टोपली डोक्यावर घेतली आणि ती बंदीशाळेतून बाहेर पडली. सर्व द्वारपाल रक्षक गाढ झोपेत होते. पाऊस पडत होता. शेषनागानं फणा काढून त्याच्यावर छत्र धरलं. त्यामुळं बाळाचे पावसापासून रक्षण झालं. वसुदेव यमुनाच्या नदीत आले. यमुना भरभरून दुथडी वाहत होती. यमुनेला प्रभूच्या दर्शनाची आशा लागली होती, उतावीळ झाली होती आणि ती वर वर येऊ लागली. पाहता पाहता त्याचं जे पाणी आहे ते कमरेपासून छातीपर्यंत, छातीपासून गळ्यापर्यंत, गळ्यापासून तोंडात पाणी चाललेलं पाहिल्यानंतर प्रभूच्या लक्षात आलं की या यमुनेची जी येते उतावीळपणा माझ्या दर्शनासाठी. भगवंतांनी त्या टोपल्यातून पाय खाली काढला आणि यमुनेला दर्शन दिल्याबरोबर यमुना एकदम तिनं वाट मोकळी करून दिली. पायाच्या घोट्या एवढंच पाणी झालं. मथुरेतून गोकुळ 9 किलोमीटर अंतराचं आणि अशा रीतीने वसुदेव सुरक्षितपणे गोकुळात आले. नंदबाबाच्या घरी आले. नंदबाबाच्या घरी देखील सगळीकडे योगमायानं सामसूम होती. सगळे झोपलेले होते. पाऊस कोसळत होता. मथुरेसारखी सगळी योगमायाची अवस्था होती तिथं. आणि द्वापार युगामध्ये घराला कड्याकुलप नव्हती. त्यामुळे ते हळू त्या नंदाच्या घरात गेले. यशोदा गाढ झोपेत होती. तिला 8वा महिना लागलेला होता. 8व्या महिन्यातच तिलाही वेदनारहित प्रसूती झाली होती. पण ग्लानी आलेल्या असल्यामुळे तिला कन्या झाली का पुत्र झाले हे काही माहीत नव्हतं. काय झालं याची तिला जाणीव नव्हती. सर्व प्रभूची माया. आणि ती झोपेतच असताना वसुदेवाने तिच्या पुढ्यात असलेल्या त्या मुलीला, मायेला जवळ घेतलं आणि या बालकाला कृष्ण परमात्माला तिथे ठेवलं. मायेला गुंडाळलं आणि मायेला गुंडाळून टोपलीत घेतलं. टोपलीत घेऊन वसुदेव राजवाड्यात आले. बंदीशाळेत येतात पहिल्यासारखे दारांना कड्या कुलप लागले आणि त्यांच्या पायामध्ये बेड्या पडल्या. डोक्यावर प्रभू होते तेव्हा बेड्या तुटल्या होत्या आणि माया आली की परत बेड्या पडल्या. वसुदेव बंधनात बांधले गेले आणि आल्याबरोबर त्या मायेनं आपला प्रभाव दाखवला. तिनं रडायला सुरुवात केली. टॅहा टॅहा मोठ्यानं आवाज आला. हे ऐकून दास, दासी, नौकर, चाकर सगळे जागे झाले आणि पळत येऊन पाहिलं त्यांनी तर मुलगी झाली. लगेच कंसाला वर्दी दिली की मुलगी झाली म्हणून. तो म्हणला, मुलगा असो की मुलगी असो, तो माझा कर्दन काळ आहे, मी त्याला ठार करणारच. आणि देवकी म्हणाले, दादा अरे अबला आहे, हिला मारू नको. पण त्याने ऐकलं नाही. देवकी हात जोडत होती, गायावाया करत होती, पदर पसरत होती, पण त्या नराधामानं ते ऐकलं नाही. उलट त्या बालिकेला घेतलं आणि घर फिरून तो शिळेवर आपटणार तेवढ्यात ती त्याच्या हातातून सुटली आणि आकाशात गेली. तिनं आकाशात साक्षात अष्टभुजीचं रूप घेतलं. दिव्य रूप धारण करून ती कंसाला म्हणाली, अरे मूर्खा, विनाकारण निर्दोष बालकांना मारून तुला काय मिळणार? तुझा शत्रू 8वा गर्भ तुला मारण्यासाठी जन्माला असून तो सुखरूप आहे. कंसाला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी कैदेतून वसुदेव देवकीला मुक्त केलं आणि स्वतः राजवाड्यात आपल्या घरी गेला. आता इकडे वसुदेवानं भगवंताला आणून ठेवलं होतं यशोदेच्या पुढे, नंदराणीच्या पुढे. ब्रह्ममुहूर्तावरती नंदबाबा उठले आणि आपल्या गोठ्यात गेले गाईची सेवा करायला. आई गाढ झोपेतच होती. सकाळ होत आली आहे, मी केव्हाचा आलो आहे, माझं कोणी स्वागत करत नाही, माझी दखल घेत नाही, मला कोणी बोलत नाही. आणि आई तर झोपेतच नाही. आईला रडून जागं करणं भाग आहे, म्हणजे माझ्या आगमनाची तिला खबर मिळेल. आणि म्हणून भगवंतांनी रडायला सुरुवात केली. त्यांनी रडायला सुरुवात करतात यशोदेला जाग आली. पाहती तो मुलगा झालाय. तिला खूप आनंद झाला
आणि बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आत्या, जी नंदबाबाची बहीण सुनंदा, जी मुद्दाम बाळणपणासाठी आलेली होती, त्या सुनंदानं आवाज ऐकताच ती आली आणि तिनं पाहिलं बाळाला आणि तिला आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर ती तिथूनच मोठ्यानं आवाज देऊन म्हणली, अरे दादा, अरे दादा, वहिनीला बाळ झालं, वहिनीला बाळ झालं. असं म्हटल्याबरोबर नंदबाबाला खूप आनंद झाला. आणि हे काय गोकुळामध्ये घरं फार एकमेकाला खेटून असल्यामुळे त्या आवाजानेच सगळ्या गोकुळातील स्त्रियांना सगळ्या कळालं, सगळ्या गवळणींना कळालं आणि सर्वांना आनंद झाला. आणि मग एका गवळणीनं दुसऱ्या गवळणीनं, दुसऱ्या गवळणीनं तिसऱ्या गवळणीला सांगायला सुरुवात केली. बघा, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळीकडे बातमी पसरली. त्याबरोबर लगेच त्यांनी नंदबाबांनी ब्राह्मणांना गोदान सुवर्णदान केलं, त्याचं जास्त कर्म केलं. सर्व गोप गोपी नंद त्या अंगणामध्ये जमा झाले होते. सगळ्यांनी रंगबिरंगी कपडे घातले होते. सर्वांना आनंद झाला होता. सगळे टिपऱ्या घेऊन आले होते आणि टिपऱ्यावर टिपऱ्यामध्ये ब्राह्मणांनी वेदोक्त आशीर्वाद बाळाला दिले. या सर्व गोप गोपीनं जे ते शुभेच्छा दिल्या नंदबाबाला आणि यशोदेला. आणि अशा रीतीनं या आनंदामध्ये टिपऱ्या वाजवून ते म्हणत होते. एक नंद म्हणत होता, नंद को आनंद भयो. बाकीचे सगळे म्हणत होते, जय कन्हैया लाल की. नंद को आनंद भयो, जय कन्हैया लाल की. यशोदा को लाला भयो, जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की. गोकुळ में आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आणि असं म्हणून छानपैकी त्या ठिकाणी नंदबाबाचा कृष्ण परमात्माचा नंदोत्सव साजरा झाला. पाळणा म्हटला वगैरे वगैरे सगळीकडे आनंदी आनंद झाला. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कृष्ण जन्माची कथा आणि रामचरित्र ही पाहिलेले. झालेली सेवा श्रीकृष्ण चरणाच्या श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. हरे नमः, हरे नमः, हरे